सगळ्यात आधी तुमची तब्येत कशी आहे? काल तुम्ही रुग्णालयात तुमच्या काही आरोग्य तपासण्या झाल्या, काय नेमकं आहे का तुम्हाला आरोग्य तपासणी करावी लागली आणि तुमची तब्येत कशी आहे? तब्येत चांगली आहे. आता शरीर आहे, लहान सहान शरीरामध्ये बदल होत असतात, पण आम्ही काम करत असतो. आज तुमच्या समोर उभा आहे आणि आता शिष्टमंडळ जे जात आहे त्याच्या तयारीसाठी शिवालयात निघालो. तर मी तब्येत माझी चांगली आहे. तब्येतीचं कधीही आम्ही बाऊ केला नाही. पक्षाचं काम पुढे नेलं पाहिजे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो. आज शिष्टमंडळ जे आहे सर्वपक्षीय, जे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटेल, दुसरे एक शिष्टमंडळ त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाचे दिनेश वाघमारे यांना भेटेल. याची तयारी आता सुरू आहे. आज शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाला भेटतं आहे आणि जे आयुक्त आहेत निवडणूक आयुक्त चोकलिंगम, ज्यांच्यावर विशेष जबाबदारी आहे, त्यांनाही तुम्ही त्यांची भेट घेत आहात. या शिष्टमंडळात उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात वगैरे वगैरे आणि राज ठाकरे आहे. तुमच्या त्या वाक्यानुसार आणि राज ठाकरे आहे. तर नेमकं तुमचं म्हणणं काय आहे? आज निवडणूक आयोगाला तुम्ही तुमचं काय म्हणणं मांडणार? या देशातल्या निवडणुका सध्या गेल्या 10 वर्षापासून या देशातल्या निवडणुका आणि निवडणूक यंत्रणा म्हणजे फ्रॉड झालेले, फसवणूक झालेली. महाराष्ट्रामध्ये आम्ही हा अनुभव घेतला, हरियाणामध्ये काँग्रेसनं अनुभव घेतला आणि लोकसभा निवडणुकीमध्ये किमान 40 ते 45 जागा चोरण्यात आला. नाहीतर भारतीय जनता पक्षाचं सरकार या देशात आलंच नसतं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान किमान 45 लाख मतं जी वाढली त्याचा हिशोब आयोग द्यायला तयार नाही. 2 दिवसापूर्वी नाशिकमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघाला. शिवसेना त्यात आघाडीवर होती. मुद्दा काय होता की नाशिकमध्ये 3.5 लाख मतं ही डुप्लिकेट आहे. ही शोधून काढली आमच्या लोकांनी, शिवसेनेच्या. 3.5 लाख मतं डुप्लिकेट आहेत. दुबार मतदार आहे. ही 3.5-4 लाख मतं महानगरपालिका निवडणुकीमधल्या 25 वॉर्डामध्ये जर फिरवली गेली, प्रत्येकी 5-5 हजार, 10-10 हजार, निवडणुकीचा निकाल फिरतो. आणि या संदर्भात निवडणूक आयोग कोणतीही दखल घ्यायला तयार नाही. हे नाशिकचे एक उदाहरण. मुंबईत आहे, ठाण्यात आहे, कल्याण डोंबिवली, प्रत्येक ठिकाणी सरासरी 3.5 ते 4 लाख मतं दुबार आहे, डुप्लिकेट आहे, बोगस आहे. आणि हे लोक 2-2, 3-3 ठिकाणी मतदान करतात. अशा वेळेला निवडणूक आयोगानं यात एक निष्पक्ष पद्धतीनं, पारदर्शी पद्धतीनं काम करावं, ही आमची भूमिका आहे. व्हीव्हीपॅट का नाही मुंबईत? व्हीव्हीपॅट हा सुप्रीम कोर्टाचा ची सूचना आहे ना. मग मुंबई महानगरपालिकेमध्ये व्हीव्हीपॅट का नाही? तर आम्हाला केंद्रानं त्या पद्धतीच्या ईव्हीएम मशीन उपलब्ध करून दिल्या नाहीत. हे का उत्तर झालं? म्हणजे तुम्हाला चोऱ्या करायच्या, म्हणजे तुम्हाला फ्रॉड करायचा आहे. असे अनेक विषय आहेत जे आम्हाला निवडणूक आयोगासमोर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मांडाव्या लागतील. आणि त्यासाठी आज ज्येष्ठ नेते भारताचे शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, नसीम खान, वर्षा गायकवाड, कॉम्रेड अजित नवले, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, सुभाष लांडे, त्यानंतर समाजवादी पार्टीचे रईस खान, असे सगळे प्रमुख लोक एकत्र येऊन आम्ही निवडणूक आयोगाशी चर्चा करू, भेटू. त्यांना आम्ही दाखवू की तुम्ही निवडणुकांचा कसा खेळ आणि त्याला म्हणतो ना जोक, ही जोकरगिरी आहे निवडणूक आयोगाची.
भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला एका मताचा अधिकार दिलेला आहे, एक मत. तेच मत तुम्ही चोरणार असाल सामान्य माणसाचं, तर निवडणुकांवरती विश्वास कसा ठेवायचा? ही भूमिका आहे. मतं येतात कशी, वाढतात कशी, कोण यामागे पडद्यामागे हालचाली करताय, काम करताय? इतकं बोगस मतदान या देशात यापूर्वी कधी झालं नव्हतं. महाराष्ट्राच्या विधानसभेत त्याचा फटका बसला, पण महापालिकेमध्ये आम्हाला जागरूक राहावं लागेल. राऊत साहेब, आजच्या शिष्टमंडळात बघितलं तर तसं तुम्ही म्हणता की थेट महाविकास आघाडी नाही, पण सगळे नेते हे महाविकास आघाडीचे आहेत. तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रित केलेलं आहे आणि राज ठाकरे सुद्धा आज या शिष्टमंडळात आहेत आणि त्यानंतर जी पत्रकार परिषदेत त्या व्यासपीठावरही आहे. असं म्हणता येईल का की राज ठाकरे यांचा महाविकास आघाडी? नाही, असं काही नाहीये. हा सर्व आता आम्ही देवेंद्र फडणवीस यांना बोलवलं म्हणून ते काय महाविकास आघाडीत सामील झाले का? फडणवीस येणार तर नाहीये, आम्ही निमंत्रित केलं, बरोबर. इतर जे दोन पक्ष आहेत त्यांच्या बरोबरचे त्यांना आम्ही निमंत्रित केलं नाही, कारण आम्ही त्यांना पक्ष मानतच नाही. त्या अमित शहाच्या कंपन्या आहेत, तो कुठले ते मिंदेंचा पक्ष, अजित पवारांचा, यांना आम्ही पक्ष मानतच नाही. त्यांना जरी निवडणूक आयोगानं बेकायदेशीर पद्धतीनं पक्ष म्हणून जरी त्यांना काही दिलं असलं तरी आमच्या दृष्टीने ते पक्षच नाहीये, चोर आहेत ते. पण भारतीय जनता पक्षानं या देशातल्या निवडणूक, राज्यातल्या निवडणुकीविषयी जे काही आक्षेप आहेत त्या संदर्भात सामील व्हायला हरकत नव्हती. पण शेवटी ते चोर आहेत. चोरांची चोरी जर पकडली जाणार असेल तर चोर येतील कसे? त्याच्यामुळे बहुतेक ते यायला तयार नाहीत. त्यांच्या पक्षात त्याच्यावर चर्चाही झाली. मी जे पत्र पाठवलं त्याच्यावर त्यांच्या पक्षात चर्चा झाली, हे मी तुम्हाला सांगतो. पण तर या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने